कोल्हापूर जिल्ह्यात सातत्यानं सर्व्हर डाऊन होत असल्यानं रास्तभाव धान्य दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात वादविवादाचे प्रसंग घडतायत। राधानगरी तालुक्यातील अकनूर विकास सोसायटीचे मॅनेजर अरविंद पाटील यांना काल रवींद्र पाटील या रेशन कार्ड धारकानं मारहाण केली आहे। सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम असल्यामुळे धान्य दिलं नाही म्हणून रवींद्र पाटील यानं अरविंद पाटील यांना बेदम मारहाण केली। असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली आहे। सर्व्हर डाऊन समस्येमुळे 70% वितरण अद्याप होऊ शकलेलं नाही। त्याचबरोबर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील मोफत धान्य वाटपाचं कमिशन 8 कोटी रुपये लवकर द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। या शिष्टमंडळात श्रीपतराव पाटील, आनंदा लादे, अबू बारगीर, राजेंद्र कारंडे, सरिता हरुगुले, इंदुमती मिरजकर, अनिल जंगटे, सागर मेढे, दीपक शिराळे यांचा सहभाग होता।